नमस्कार मित्रांनो, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या मी आमच्याच गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आचज आणि सरगरवाडी आणि खरात वस्ती या शाळेचा आज बाल आनंद बाजार भरलेला आहे. तर बाजार म्हणजे फक्त खरेदी विक्री नाही, बाजार म्हणजे शिकण्याची एक शाळा आहे. आज आमच्या गावाच्या शाळेतील लहान मुलांनी स्वतःचा छोटासा बाजार उभारला आहे, जिथे ते शिकत आहेत व्यवहार, मेहनत आणि एकमेकांना समजून घेणं. चला, या गोड आठवणींचा आपण एक साक्षीदार होऊयात. आपण या बाजारामध्ये आज फेरफटका मारणार आहोत, तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. प्लीज आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता खरेदीला सुरुवात करा, बाजाराला सुरुवात. आता तुम्ही प्रत्येक मुलाकडून वस्तू खरेदी करा. जावा चला. हां चला जावा. अरे जावा गेला का वर. जावा, जाऊन या, फिरून या, काहीतरी घ्या, पोरांना प्रोत्साहन करा. चल प्रशांत. अरे वा. तसं असतंय बाजार, असं असतोय. एक ठिकाणी स्कॅनर कसं असेल, काय करायचं मग ते पोरांना सुट्टे पैसे तर पाहिजे. ती शिकवायचं पोरांना सुट्टे पैसे कसं आणायचं, माती पण कशी विकायची. चल चल तू का चल पुढं घे काहीतरी. या मला ब्लॉग मध्ये दिसला पाहिजे तो. आता काय घेतलं? कशी आहे ती गं? होय. चला मोजा एक डझन मोज बर बघू. हा चल. मोज एक डझन. एक डझन म्हणजे तोडायची नाहीत वरती एक उचल. डझन म्हणजे किती केळं आहे ती? एका डझनात हा? आई नाही, चप्पल. नाही, बारा असते ती, 12. हा, मोज बर बघू. मोज केळं किती आहे ती बघू. हा, तुला येतंय का बघू? हा. नाही येत तिला. हा हा. ए बाळा वरती घे. वरती हातात घे. हातात वरती उचलती. हा, सगळी केळ वरती उचलला सांग. अशी धर. अशी धरायचे, हा, मोज. अशी धरायचे, अशी. आणि काय करायचं बघ, इकडे बघ. मोज घे. त्याला मोज मारायचं. एक मार, इथून एक मार. एक. हा, इथं. हा हा, सांग, 12 झाले. बरं का? 12 कट करून द्या. बघ मोज एकदा. हे बघ. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 12. ओके गुड. छान. पैसे द्या दादा. कुणाच्या पूर्वी धनाजी जाधवचे आहे. तुझं नाव काय? नाही नाही हे नाव सांग. पूर्ण नाव सांग. पूर्ण. पूर्ण. हा परी सूरज चव्हाण का? छान. सुट्ट पैसे हा. मला 10 रुपये मागे द्यायचं. किती? 30 रुपये का 40 रुपये? हा हा, मग 10 रुपये मला ते माग. ते किती रुपयाची नोट आहे? 50च्या आहेत का सुट्ट तुझ्याकडे? हा मग आता कोणाकडून तर उसने घेऊन दे. नाहीतर घेऊन यायचं सुट्ट. आता शेजारी तुझी स्टॉलवाले त्यांना मागायचं, मला 10 रुपये द्या, मला तुम्हाला थोड्या वेळाने देते, मला दुसरं कस्टमर झाल्यावर. हा असं बोलायला शिकायचं. ते 50 घ्या, 10 रुपये. त्या पोरीला 10 रुपये उसने घे. तिला उसने हे बाळा तिला 10 रुपये दे उसने तू, तिला उसने दे. नंतर देते तुला ते. हा, हा ठीक आहे. फोटो असं. हा अगं ते 50 तुझ्याकडे राहू दे. पैसे राहत तुझ्या जवळ. हा तिला परत नंतर 10 रुपये दे. हा कुठं 10 आला ना, तिला 10 रुपये मागे दे. काय नाव तुझं? हा अरे वा छान. काय काय आणलंस तू विकायला? हा हा बर. हा होय ना, क्या बात आहे. वा बर. ही भाजी कितीला म्हटली तू? हा आई शपथ, त्याचे दर जरा जास्त लावले का? ए संजू. हा ते कितीला ही? हा ती 10 रुपयाला आणि ही 20 रुपयाला का? नाही 10 रुपयाला समजा. हा समजा 10 रुपये सांगायचं. कन्फ्युज झाले आता. चला द्या आम्हाला एक 10ची पेंटी द्या. ती ही वाली ती वाली. हा गुड. संजूबा 5 मिनिट धर भाऊ. गुड. तू जास्त बोलली
सगळ्याची माहिती दिली त्यामुळे तुझ्यानं खरेदी केलं. हा आता लक्षात आलं कशामुळे विकतं कधी कशामुळे विकतं? दर कमी केल्यामुळं. दर कमी केला. दर नाही, तू डिटेल्स मध्ये माहिती दिली, पटवून दिलं म्हणून ते विकलं. बरोबर, हे महत्वाचं आहे. दर चला समजा 10 रुपये द्यायचं. छान. ती काय आहे त्या ह्याच्यात? मिरची आहे, मिरची. काय किती आहे ती? पावशेर आहे 20 रुपयाची. होय. हा या पुढे या ना पुढे या. हा या पुढे इथं. घ्या ते घ्या. पोरांच्याकडे सगळं थोडं थोडं घ्यायचं लागतंय. हा आता हिला रेट फक्त विचारा की बघा. ही पोरगी आपल्या ह्याची समाधानची हुशार. हा गुड. कसं तू बाजारात विकायला का स्वतः खायला आलाय? असं झालं. बर हा कसं आहे? 5 मुळं 25. हा ठीक आहे. आणि असं खाताना मग आम्ही घेणार नाही. हा चला बरं कितीला? 10ला 3 ना? 10ला 3 मुळं. 10ला 3 मुळं द्या. हे असं नाही, चटिंग नाही करायची. हा द्या. गुड. हा टाकतात त्यात टाकतात पिशवीत त्यात. हा कसं? हा काय मेथी याला का 15 रुपये असते. बरं थांब घ्या ना तुझ्या थांब. हा ही टाकतात फाटली काय आपली? त्या तुझी कुठे पिशवी? का पैसे त्यांना दिले ना? ग्रेट गुड. बाजारात या, खरेदी करा. 100% त्यासाठीच मी आता ब्लॉग करतोय. आमच्या गावच्या शाळेचा बाजार. नाही आता मी खरेदी करणार आहे ब्लॉगमध्येच. नवनाथ आईला तू प्रॉपर आणलाय रे. तू ना थांबायची तिला करू दे सगळं काय ते, कारण ते हा तिलाच पाहिजे ते सगळं. ए कसं रे ते दुकानापेक्षा स्वस्त आहे ना तुझ्याकडे? दुकानात जसं आहे त्याच्यापेक्षा स्वस्त आहे ना? असं अजून तू विकणार आहे? हा कितीला आहे ते? बिस्किट कितीला आहे? 5 रुपयाला 10 रुपयाला सांगितलं. हा प्रत्येकाकडून एक वस्तू घेऊन जायची. चल विकणार आहेस ना? दे आम्हाला. चल 5 रुपये काय देणार? काही दे. हा दे टाक्यात. गुड. अरे नीट ठेवायचं. हा गुड. आणि पैसे आता असं म्हणून चालत नाही. आम्हाला सुट्टे पाहिजेत. आता काय करशील? कसं करणार? हा सांग पटपट. आणा सुट्टी तोपर्यंत. चला हा काय तुझ्याकडं?
अरे असं लाजून कसं विकणार आहेस तू? हा ऐक ना कसं जरा तुमच्या हातात जरा थोडं हे वारकऱ्यांना सगळं एक वस्तू आपल्याला खरेदी करायचं. हां सांग काय आहे तुझ्याकडे आता? बोल मोठ्याने. हां काय काय बरं ही कशी आहे? हां 5 रुपयाला आहे. 15 रुपयाला आहे. बरं आणि कोथिंबीर? अच्छा आणि दुसरं काय मेथी आहे ना कितीला? बरं दे मेथी दे चल दे मेथी. हां बरं पैसे कसं उधार आहेत माझ्याकडे पैसे नाहीत आता. उधार असतं ना पुढच्या वर्षीच की दे जाता ये. ह्याला म्हटलं उधार आता पुढच्या वर्षी द्यायचं पैसे चालतंय काय? चाव ए कसा आहे बाळा काय आहे? पावटा. हे काय? कोथिंबीर आणि गाजर. हे काय हे वेगळं आहे ना काय? थोडा येस 10 रुपयाला काय? ठीक. आणि पावटा द्या पावटा द्या स्वतः ती वाला पलीकडे. हां ती नाही हे घेवडा घे घेवडा. हां किती दिले रे? किती रुपयाला होतं ते पावटा? हे बघ हे दे पैसे. सुट्टे आहेत ना पैसे आता? अरे वा क्या बात. आज पहिल्यांदा तू आम्हाला तिच्याकडेच फक्त पैसे मिळाले बरं का. किती विकलं आतापर्यंत? किती रुपयेच विकलं? हा छान. चला कोण आहे काय इकडं? नाव सांग काय तुझं? नाव सांग मोठ्याने. हा काय विका ठेवलेस तू? हा काय विकतेस? काय आहे? आवाज अजून आला पाहिजे. बाजारामध्ये कसे बोलतात बघितलं ना तशा प्रकारे. हां येस माती पण विकायला आली पाहिजे त्यामुळे तशा प्रकारे बोलायचं. हां काय आवळा कसा? 10 रुपयाला. बरं ठीक आहे. ती काय आहे? तिळगुळ काय तू स्वतः घरात बनवलंय का? म्हणजे पॅकिंग घरात केलं का? घरात पॅकिंग केलं? अरे वा छान. कितीला आहे? बरं आणि ती भाजी कसली? मग कसं मी घेणार? नाही घेणार जा. तू विकायला बसले तुला काय विकते माहिती पाहिजे ना. चला ठीक आहे तू चुकली आहे. तुला माहीत नाही भाजी कुठली विकते त्यामुळे मी घेणार आता. हां अरे 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 काय बाबा तुमचं नाव? तुमचं नाव काय? जान्हवी. गुड. तू काय आणलीस? बर ठीक आहे छान. काय रे तू कोथिंबीरचा एवढा मोठा ढीग घेऊन आलास? हां काय नाव तुझं? तनुष. अरे माहीतच आहे वे. बर कितीला आहे? दाखव पिंडी. ग्रेट. सुकली कशी काय रे? सुकली कशी? सुकली कशामुळं? हां परवा आणले ना आज विका घेतलीस वे. बरं असू चल दे मग. पण पेंडी लहान आहे 10ला 2 दे की रे. हां नाही एकच दे चल. मुलांना रिअलमध्ये बाजार कसा करतात ह्याचा एक अंदाज त्यांना घ्यायचा आहे द्यायचा आहे. सुट्टे पैसे नसल्या कारणानं शेजारच्या भाजीवाल्याकडे तो सुट्टे पैसे मागायला गेला आहे. हां काय मिळतात का नाही तुला पैसे? सुट्टे मिळतात का? हां चला. काय खरं नाही बाबा तू लईच मोठा बाजार मांडलास रे.
हा कसं काय 10 रुपयाला सगळं 10 रुपयाला आहे सगळंच अख्खंच्या अख्खं डन दे मग सगळंच दे सगळं 10 रुपयाला सगळंच दे चल देणार एक 10 रुपयाला मग म्हणायचं. हा सांग आता कुठलं 10 रुपयाला आणि कुठलं काय ही पेंडी कितीला हा 10 ही अयो म्हणजे आता तू ठरवलंस बरं ही हा बर तुझं नाव सांग हा करेक्ट चला हा असं विचारायचं त्याशिवाय विकत नसतं चला दे ती ही दे पात दे पात कांद्याची पात गुड छान बरं एकच 10 रुपयाला का 2 10 रुपयाला एकच ना हुशार असतो ती हा आणि काय करायचं कळलं ना इथं माणूस आलाय काय करायचं विचारायचं त्यांना काय पाहिजे हे घ्या ते घ्या असं बोलायचं हा येस अरे वा काय नाव तुझं हा सागर काय तू चिवडा घेऊन आलेस का भेळ घेऊन आले वा 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 छान छान आणि तुझं काय नाव रे हा बर गुड 2 लेकर इकडं हे सगळं घेऊन बसलेत हा काय तुझ्याकडं नाव सांग तुझं हा मोठ्याने गुर करेक्ट सुधीरचा पोरगा हा काय काय आणलंस तू पोरांना बोलकं करायला लागते हो त्यांचा बाजार म्हणजे फक्त बाजार नाही त्यांना बाजारात विकायचं कसं हे महत्वाचं शिकायला पाहिजे त्यांनी हा मग नाही काय घेणार मी तुला विकताच येत नाही तर मी कसं घ्यायचं हां हे बघ तुला विकता येत नाही तुला असतो मी आता पुढे चाललो हां ताजी भाजी वाटते काय काय कसली भाजी आहे बाबा कोणाची आहे हां नाव आवाज येत ना मला शिवानी सीताराम खरात ओके गुड कितीला आहे भाजी कोणती दोन्ही पण एक 10 रुपयाला आहे ना दोन्ही पण 10 रुपयाला जा एक पिंडी 10ला का 2 पिंडी 10ला एक 10ला की 2 10ला सांग एक 10ला की 2 10ला एक बघू उचलते कशी दाखव आम्हाला चांगली बिंगली अशी म्हणच आहे की मग आम्ही कसं घेणार छान चला द्या यात ह्या टाक यात बघ थांबा पैसे द्यायचेत का हां आली का तुझे 10 रुपये मिळाले का चला हां काय नाव शाबास नीट बसायचं पायाला हात लावायचा नाही हं कसं कितीला काय कसं आहे कुठलं घ्या झाला ते कुठं रात्री घरी पॅक केलं का घरी बनवलं शाबास पण तू बनवलं नाही ते रेडवाल टाक रेडवालं टाकायचं रेडवालं हे रेड ते आहे का रेड कुठला आहे ह्याचा कलर कोणता आहे ह्याचा कलर कुठला आणि त्याचा लालला काय म्हणतात इंग्लिशमध्ये आणि पांढऱ्याला काय म्हणतात व्हाईट
हा दर अजिबात नाही. मला काय माहिती तू व्यवसाय काय तू आणायचा असतं तू पैसे दर. हा चला द्या. हा काय करणार तिला 10 रुपये देणार ना नंतर तू. हा ओके गुड. ए काय नाव तुझं. हा इलेक्ट्रिक बर. ए नाव सांग गट्ट्या. मोठ्या नाव सांग. गुड. ही शेंग एवढी पिवळी कशी काय झाली रे. कशामुळं. हा मग तुम्ही काय कसं काय आला तुला शेंग पिवळी का झाली माहित नाही. हा जास्त काय झालं पाणी जास्त झालं का. पाणी जास्त झाले पिवळी झाली का. चला द्या की त्यांच्याकडून आता पैसे त्यांना द्या. हा द्या पैसे द्या. ओय असं नाही चालत पैसे खरं द्यायचे त्या. पोरांना शिकवणं पोरांना ह्या विक्रीचा कसं विकायचं काय करा ह्या अनुभव येण्यासाठी हा बाजार आहे बरोबर. आणि आपण खरेदी केलं पाहिजे. धन्यवाद. आता घरी घेऊन जा अजून खरेदी करा भरपूर. हा तुझ्याकडे काय आहे 20ला चालतं. हा आम्हाला 10 द्या की. द्या हा टाका त्याच पिशवीत तिकडं. तुझ्याकडे काय बाबा. चला ठीक आहे. ए धर रे तू तुझ्या पैसे तरी 10 रुपये तुझे. हा दर. चला घ्या खरेदी करा. दे 2 दे त्यांना 2 पाहिजे. ग्रेट. शबास. सुट्टे पैसे आहेत का. राहिलो हे बघ. पाचला 1 10ला 2 घ्या की म्हणा त्यांना. बद्दू 10ला 2. हे बघ शबास गुड. 10 रुपये घे 10 रुपये आता दे. नानाने जाम खरेदी केली आहे. बसू द्या का. हा बसू द्या खाली का. नाही आलं तुमचं. हा वरडते बार पोर वरडते. मला